सभासदांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजची पत्रकार परिषद होती। या निमित्तानं आपण सगळे प्रिंट मीडियाचे आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे सगळे पत्रकार बांधव इथं उपस्थित राहिला। आपल्या माध्यमातून ही सगळी माहिती शेतकरी बांधवांपर्यंत सगळ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा आणि ते आपण करावी अशी अपेक्षा व्यक्त करून आपल्या सगळ्यांचा आभार मानून आजची पत्रकार परिषद संपली। जरा एक जाहिरात म्हणजे फोटो बिटो जरा काढून द्या चांगलं सगळ्यांनी, म्हणजे बँकेचं बाहेरनं जे संध्याकाळी जर बघितलं तर LED वगैरे म्हणजे परिसराला जरा वेगळं रूप आलंय, त्याच्यामुळे जरा सगळ्यांनी त्याचे जरा सगळ्या फोटो काढून एक जरा टाका। जिल्हा बँकेचं काय रूप बदललंय किंवा नवीन रिनोव्हेशन केलं, दिसायला फारच चांगलं झालंय। अगदी पुण्या मुंबई सारखं आपल्या या परिसराला आता जरा हे आलंय, जरा सगळ्यांनी एक विनंती आहे, सगळ्यांनी टाका जरा संध्याकाळचा फोटो एखादा चांगलं होईल। यासाठी बँकेने 34 कोटी 97 लाख रुपयाची तरतूद केलेली आहे। चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यामधील 963 विकास संस्थांपैकी एकूण 947 विकास संस्था नफ्यामध्ये आणण्यास बँकेस यश आलेले आहे। बँकेच्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानासाठी 13 कोटी 67 लाख आणि बक्षीस पगारासाठी 11 कोटी 38 लाखाची तरतूद केलेली आहे। सेवक कल्याण निधीसाठी 1.5 कोटीची तरतूद केलेली आहे। बँकेने इतरही निव्वळ नफ्यामधून बँकेस 85 कोटीचा निव्वळ नफा झालेला असून यामधून राखीव निधीसाठी 21 कोटी 72 लाखाची तरतूद केलेली आहे। शेती पतस्थैर्य निधीसाठी 12 कोटी 75 लाखाची तरतूद केलेली आहे। इमारत निधीसाठी 1 कोटी, धर्मादाय निधीसाठी 5 लाखाची तरतूद केलेली आहे। गुंतवणूक चढ उतार निधीसाठी 5 कोटीची तरतूद केलेली आहे। संशयित व बुडीत कर्ज निधीसाठी 21 कोटी 67 लाख इतकी भरीव तरतूद केलेली आहे। टेक्नॉलॉजी डेव्हलप फंड करता 7 कोटी 50 लाखाची तरतूद केलेली आहे। सोने भाव चढ उतार निधीसाठी 50 लाखाची तरतूद केलेली आहे। अशा पद्धतीने बँकेने हा एकूण 179 कोटी 41 लाख रुपयाचा करपूर्व नफा, करोत्तर नफा 148 कोटी 22 लाख आणि निव्वळ नफा हा 85 कोटी बँकेत झालेला आहे। आणि हा आजपर्यंतचा बँकेचा अतिशय चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स आहे आणि देशातीलच राज्यातीलच नाही तर या देशातील एक अग्रगण्य बँक म्हणून आपला नावलौकिक कायम राखण्यात आज सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही यशस्वी झालेली आहे। आणि यामध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बँकेचे कामकाज करतो ते महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती माननीय रामराजे नाईक निंबाळकर साहेब, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील साहेब, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेब, माननीय आमदार शिवेंद्रराजे भोसले साहेब, माननीय आमदार मकरंद पाटील, तसेच बँकेचे आमचे उपाध्यक्ष आणि सर्वच बँकेचे संचालक मंडळ, कर्मचारी या सर्वांचे या प्रगतीमध्ये अतिशय मोलाचे योगदान आहे। या निमित्ताने मी त्या सर्व लोकांचे मनापासून आभार मानतो ज्यांनी या बँकेस वेळोवेळी सहकार्य केलं। त्या सर्व या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे सुद्धा मी या निमित्ताने मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपतो। साधारण बाहेरून नूतनीकरण आपण केलेलं आहे आणि त्यासाठी 2.5 कोटीच्या आसपास हा खर्च झालेला आहे। त्याचबरोबर की शासनाच्या नियमानुसार 20 गुंठे जमीन ज्याला क्षेत्र आहे ते सभासद हे सोसायटीचे सभासद, तेच शेतकरी हे सोसायटीचे सभासद होऊ शकतात। हे शासनाचे जे बॉयलॉज आहेत
त्या बॉयलर्समध्येच त्याची प्रोव्हिजन आहे. त्यामुळं माझ्या माहितीनुसार 20 गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या सभासदाला संस्थेचं सभासद होता येत नाही. हा काही सोसायटीचा विषय नसून हा शासन स्तरावरचा विषय आहे. त्या बॉयलर्समध्ये राज्य शासनानेच बदल करावे लागतील आणि त्या पद्धतीची